नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की घरामध्ये सर्वजण एकत्रित चर्चा करत असतात. तेव्हा पार्थ काव्याला रात्रीचा विषय काढतो आणि तेव्हा काव्या ही पार्थला शांत बसायला लावते. आणि तेव्हा मानिनी ही नंदिनीला बोलते, पाहिलंस का नंदिनी, कशा दोघा नवरा बायकोंच्या खानाखुणा सुरू आहेत. तेव्हा नंदिनी देखील बोलते, काव्या तू तर खूप मोठी चुपी रुस्तम निघालीस. आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी जीवा देखील येतो आणि जीवा विचारतो काय झालं आहे. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते, तुम्ही आता काका होणार आहात. आणि लगेच जीवाचा चेहरा हा पडतो आणि नंदिनी विचारते, तुमचा चेहरा का अचानक पडला. आणि त्यावेळेस रम्य ही सर्वांच्या समोर ओरडते, नाही हे शक्यच नाही, कारण काव्या ही पार्थपासून कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही, पार्थ कधीच बाबा होऊ शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण हे अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात. आणि पार्थ तिला विचारतो, रम्या तू हे काय बोलत आहेस. आणि रम्या ही पुढे जाऊन बोलते, कारण काव्या ही पार्थला कधीच त्याच्याजवळ येऊ देणार नाही, कारण तिचे तर असं बोलत असताना ती अचानकपणे शांत होते. आणि तेव्हा सर्वजण हे संशयित नजरेने काव्याकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या ही घरातील सर्वांना काव्या व जीवाचा भूतकाळाबद्दल सांगणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.